मुलगा कामाला लागतो आणि बाबा निवृत्त होतात. आई मात्र राबत असते बाबांसाठी, मुलांसाठी, नातवांसाठी. पण तिची कद्र कोणालाच नसते. प्रत्येकाच्या घरातील कमाई ही कमी जास्त होत असते. पण भाजीतील मीठ आणि भाकरीचं पीठ मात्र सगळ्याच घरात सारखे असते. घर म्हटलं की किचन आलं, किचन म्हटलं की गृहिणींची धावपळ आली. बघा, आठवड्याच्या स्वयंपाकाची अशी तयारी करा जेणेकरून तुमचा स्वयंपाक झटपट होईल, तुमचा वेळही वाचेल आणि तुमची कामेही लवकर होतील. आज आपण अशा काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आठवड्याच्या स्वयंपाकामध्ये खूप मदत होणार आहे. नंबर 1, आमच्याकडे कसे असते पहा, आम्ही आठवड्याभराचा बाजार पुरून उरेल असा भाजीपाला मी एकदमच घेऊन येतो. का तर रोज रोज मार्केटला जायला आहोंना टाईम नसतो. त्यामुळे हे काम आम्ही आठवड्यातील एका वारी करत असतो. आता पहा, भाजीपाला घेऊन आलो की तो लगेचच जो भाजीपाला धुवून सुकवणे शक्य आहेत, म्हणजे सुके ज्या भाज्या आहेत, म्हणजे पालेभाज्या सोडून त्या तुम्ही धुवून स्वच्छ करून घेऊ शकताय. तरी ते मी आहे ना फ्लॉवर स्वच्छ करून घेतला आणि असे छोटे छोटे कंटेनर जे आपल्या घरात असतात, मग ते प्लॅस्टिकचे डबे असू द्या, स्टीलचे डबे असू द्या, त्यामध्ये आपण ते स्वच्छ करून ठेवायचं. मी तर फ्लॉवर स्वच्छ करून ठेवला आहे, कोथिंबीर स्वच्छ करून ठेवलं आहे आणि पालक आणि मेथीची भाजी वगैरे मला भेटली नाही, कारण आहे ना मी जास्त लवकर गेले होते मार्केटला आज. मिरचीची देठ पण काढून ठेवले जेणेकरून ही मिरची आहे ना कमीत कमी 15 दिवस तरी फ्रेश राहणार आहे. तर गवार मला लगेचच करायची नव्हती, त्यामुळे मी स्वच्छ करून ठेवली नाही. आणि ज्यावेळेस मी परीला घेऊन वरती टेरेसला जाते तिला खेळण्यासाठी, त्यावेळेस मी ह्या भाजीपाला मला आज जर स्वच्छ करायला नाही झालं तर मी केव्हा तरी एखादा वार ठरवून तो टेरेसला गेल्यानंतर मी तो भाजीपाला स्वच्छ करून घेत असते. तर भाजीपाला भरण्यासाठी मी आहे ना असे स्टीलचे डबे आणि प्लॅस्टिकच्या बरण्यांचा मी वापर करत असते. तर इथं मी कोंब आलेले कडधान्य आहेत ते सुद्धा मी ह्याच्यात ॲड केलेले आहेत. म्हणजे मी अगोदरच घरी कोंब आणून कडधान्य ठेवले होते, ते पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तसेच 4-5 दिवस पुरेल असा लसूण मी निवडून ठेवत असते. मग तुम्ही फक्त आहे ना त्याचे म्हणजे खोबरं, लसूण, कोथिंबीरची जरी पेस्ट करून तुम्ही ठेवली, म्हणजे बारीक करून बिना पाणी घालता जरी हे वाटण करून ठेवले, तरी तुम्हाला एखादी भाजी बनवण्यासाठी किंवा वरणाला फोडणी देण्यासाठी खूप फायदेमंद होणार आहे. किंवा तुम्ही नुसता लसूण जरी सोलून एखाद्या बरणीमध्ये ठेवला तरीही चालेल. सकाळचा आहोंचा नाश्ता आणि परीचा टिफिन झाला की मी किचन आवरून घेते, देवपूजा करते, बाकीची माझी सर्व कामं करून घेते. का तर आहो रोज आहे ना गरम गरम जेवण करण्यासाठी घरी येत असत, कारण त्यांचं ऑफिस जवळच आहे, त्याच्यामध्ये घरी येतात जेवणासाठी. स्वयंपाक जरी निवांत असला तरी स्वयंपाक पटपट आवरून थोडासा आराम करायची किंवा व्हिडिओ एडिटिंगसाठी टाईम द्यायची गडबड ही माझीही असते. त्यासाठी मी काय करते, 3-4 कांदे घेतलेले आहेत, ते कांदे उभे चिरून थोडंसं तेल टाकून छान असे मी लालसर कलर येईपर्यंत परतते. त्यानंतर टोमॅटो, अद्रक, लसूण हे पण परतून घेते, खोबरे परतून घेते आणि छान अशी याची आहे ना बिना पाण्याची पेस्ट करून घेते. का तर हे वाटण आहे ना आपल्याला आठवडाभरासाठी चालणार आहे. पण ते कसं चालणार आहे हे पण तुम्ही पहा. आता हे वाटण जर आपण असंच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर याला पाणी सुटणार आणि ते खराब होणार. त्याच्यामुळे हे वाटण अगोदर कढईमध्ये टाकायचं. मग कढईमध्ये तुम्ही अगोदर तमालपत्र जरी टाकून घेतलं तेलात तरीही चालेल, पण मी आहे ना डायरेक्टली वाटण टाकलं. त्यानंतर ही पळी भरून मी त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. तर हे वाटण आहे ना आपण छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, घरचा मसाला, लाल मिरची पावडर किंवा थोडेसे नकिंचित हिंग टाकले, मटण मसाला टाकून ठेवला तरीही चालेल, किंवा फक्त हळद आणि थोडंसं हिंग जरी टाकून हे वाटण तुम्ही स्टोअर करून ठेवले तरीही चालेल. जेणेकरून तुम्ही ज्या दिवशी धावपळीत तुम्ही असाल त्या दिवशी तुम्ही फक्त ते वाटण भाजीसाठी घ्या, थोडे मसाले त्याच्यामध्ये ॲड करा, पाणी टाका आणि तुम्हाला जी काही भाजी बनवायची आहे ते तुम्ही बनवू शकताय. तर हे वाटण आहे ना थंड झाल्यानंतर ना मी एका स्टीलच्या डब्यामध्ये एकदम पॅक करून फ्रीजमध्ये ठेवते. तर हे वाटण आहे ना 8 दिवस सहज चालते. त्यानंतर ना मी आठवड्याभरासाठी आहे ना वेलची पावडर करून ठेवत असते. तर ही वेलची पावडर कशासाठी, आता आंब्याचा सीझन चालू आहे, तर आमरस वगैरे केला की मला एकदम इझी जाणार, कारण प्रत्येकच वेळेस आहे ना 2-3 वेलची घ्या, त्या कुटा, त्यापेक्षा हे एकदम सोपं आहे. त्यामुळे वेलची डायरेक्टली वेलची घेतल्या, त्यामध्ये साखर टाकून त्याची पावडर बनवली आणि एका काचेच्या जारमध्ये एका बरणीमध्ये मी भरून ते स्टोअर करून ठेवलं. जेणेकरून आपण याचा चहासाठी वापर करू शकतो आहे, आपण खिरीसाठी, म्हणजे ज्या गोष्टीत आपण विलायची पावडर टाकू शकतो त्यात आपण याचा वापर करू शकतो आहे. नंबर 4, मोड आलेले कडधान्य. बघा, मी आहे ना मोड आणायला कडधान्य घरीच लावते आणि ज्या आठवड्यात शक्य होत नाहीत त्या आठवड्यात आहे ना मी बाजारला मार्केटला गेले की त्यावेळेस मी कडधान्य घेऊन येते. तर आज मी आहे ना मटकी आणि मूग इथं भिजाई घालत आहे. तर काय करायचं, आदल्या रात्री किंवा तुम्ही सकाळचं तुमच्या लक्षात आलं तर ते कडधान्य भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ते आहे ना रात्री जर भिजत घातलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना ते आपल्याला काढायचं असतं. तर कडधान्य अगोदर स्वच्छ धुवून घेतलं मी, ते आहे ना ते स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यात परत पाणी ॲड केलं आणि ते रात्रभर तसंच ठेवलं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी माझं काम आवरल्याच्या नंतरनं ते कडधान्य मी स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलं. 3-4 वेळा पाणी चेंज करून मी ते धुवून घेतलं. का तर आता उष्णता आहे, मग खूपट वास यायला नको, घाण वास यायला नको, किंवा ते कोंब येण्याच्या आधीच खराब होऊन जायला नको, किंवा त्याला असं चिकटपणा लाळ यायला नको. त्याच्यामुळे मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि उष्णता आहे तर तुम्ही आत्ताच पाहू शकता की मुगाला आत्ताच थोडे थोडे कोंब आलेले आहेत. तर मी अशा प्रकारे आहे ना चाळणीमध्ये ते मोड येण्यासाठी ठेवत असते. तर ज्याच्या त्याच्या पद्धत वेगवेगळी असू शकते, पण अशा प्रकारे मी या कडधान्यांना मोड आणत असते. तर याचे फायदे भरपूर आहेत. मटकीत म्हटलं ना तर भरपूर प्रमाणात प्रोटीन आपल्याला भेटत असतं. आणि मुगाचं म्हणायला गेलं तर मुगामध्ये आहे ना भरपूर प्रमाणात विटॅमिन असतं, ज्यामुळे आपली केसांची वाढ चांगली होत असते. यावर आहे ना मी नक्की सविस्तरमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आता हे कोंब आलेले कडधान्य आहे ना 8 दिवस सहज चालणार आहे. त्याच्यासाठी आपण छान असे स्टीलच्या डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ते ठेवू शकताय. नंबर 5, आता पहा, तुम्ही नाश्त्यामध्ये पोहे बनवत असाल किंवा उपीट शिरा जे काही बनवत असाल, तर मी आमच्यात आहे ना जास्त करून आहोंसाठी पोहे आणि ते प्रोटीनयुक्त मिल्क आहे, तर त्याचा व्हिडिओ पण मी पोस्ट केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की प्रोटीन पावडर कशी बनवायची काय ते. तर तुम्ही जर शिरा उपीट बनवत असाल तर तुम्ही रवा भाजून ठेवा. तर मी ते आहे ना आमच्यात पोहेच बनवले जातात किंवा एक्स्ट्राचा वेगवेगळा नाश्ता असतो, पण आमच्यात शिरा उपीट बनवले जात नाही. तर मी ते छान असे पोहे चाळून घेतले. तुम्ही जर शिरा उपीट बनवत असाल तर तुम्ही नक्की ते भाजून ठेवा, जेणेकरून तुमची ऐन वेळी आहे ना धावपळ होणार नाही. बघा, स्वयंपाक करताना सतत लागणारी गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचं कूट. बऱ्याच वेळा स्वयंपाक करताना जर शेंगदाण्याचा कूट आपला संपलेला असेल तर आपली धांदल उडत असते. त्यामुळे अशा प्रकारे पूर्वतयारी असेल तर स्वयंपाकाच्या वेळी आपली धावपळ होणार नाही. बघा, शेंगदाणे आहे ना अगोदर थोडेसे सुकवून घ्या. एक दिवस आहे ना त्याला कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्या. नंतरनं मंद गॅसवरती आहे ना शांत असे ते भाजून घ्या. नंतरनं त्याचा कूट करा आणि एखादा सुका जार पाहिजे, म्हणजे त्याला थोडंसुद्धा पाणी नसलं पाहिजे नाही. मग तुम्ही प्लॅस्टिकचा डब्बा घ्या, स्टीलचा डब्बा घ्या किंवा काचेची बरणी घ्या आणि हा कूट भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. सहज महिना सव्वा महिना हा कूट व्यवस्थित राहणार आहे. याला जाळी काहीच होणार नाही आहे. नंबर 7, बघा आता उन्हाळा चालू आहे तर जेवणाचा कंटाळा येतो. मग असा खरडा बनवून ठेवायचा जो आठवडाभर चालणार आहे, किंवा 10-12 दिवस म्हटलं तरी हा आरामशीर फ्रीजमध्ये राहणार आहे. इथे मी आहे ना देठ काढून काही मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं तेल ॲड केलेलं आहे, त्याचबरोबर भरपूर असा लसूण मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. लसणाची साल काढून घेतले किंवा थोडासा हातावरतीच लसूण चोळून घेतला तरीही चालेल. तर तेल टाकून आहे ना ही मस्त असे झाकून ठेवले, जेणेकरून मिरच्या बाजूला उडणार नाहीत आणि छान अशा त्या भाजल्या पण जाणार आहेत. मिरच्या लसूण छान असे भाजून झाले की मी त्यामध्ये शेंगदाणे ॲड आपल्याला करायचे आहेत. तर शेंगदाणे टाकल्याच्या नंतरनं पण आहे ना छान असा तो खरडा व्यवस्थित भाजून घ्यायचा. आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आमची मम्मी आहे ना पहिल्यांदा म्हणजे वेगवेगळे साहित्य अवेलेबल नसायचे, त्यामुळे मम्मी आहे ना तांब्यानेच खरडा अशी रगडायची, मोठं मीठ टाकणार आणि तो खरडा बनवायची. पण मी ते आहे ना मिक्सरला लावून घेतलेला आहे. थोडंसं आबडतोबड वाटून घ्यायचं, कारण ज्यावेळेस शेंगदाण्याचे दाणे लसूण दाताखाली येतात ना त्यावेळेस त्याची चव खूप छान येते. अशा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये डब्यामध्ये तुम्ही हे भरून फ्रीजमध्ये ठेवू शकताय. त्याचबरोबर याचा वापर आहे ना आपल्याला पालेभाज्या बनवण्यासाठी होऊ शकतोय, किंवा तुम्ही हा खरडा तुमच्या मिस्टरांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकताय. नंबर 8, मसाल्याचा डबा. सकाळ संध्याकाळ दुपार काहीही असो, पण मसाल्याच्या डब्याला हात लागल्याशिवाय आपला राहत नाही. साधं वरणही करा, मसाल्याचा डबा लागतो. पोहे करा, मसाल्याचा डब्बा लागतो, किंवा काहीही असू द्या, आपल्याला मसाल्याच्या डब्याशिवाय पर्याय नाही आहे. तर तो डब्बा स्वच्छ कसा ठेवायचा, तर मी काय करत असते, प्रत्येक आठवड्यामध्ये तो स्वच्छ करत असते. तर जो डब्बा आहे आपला मसाल्याचा, आपण सारखे मसाले वापरून ते खाली सांडतात. मग खाली आहे ना एक टिश्यू पेपर तुम्ही ठेवा. तर मी पण टिश्यू पेपरचं यूज करते, किंवा तुम्ही साधा पेपर जरी ठेवला तरीही चालेल. पाहू शकता जास्त आतमध्ये डब्बा अजिबात खराब झालेला नाही आहे. तर मी तो स्वच्छ पुसून घेतला आणि आपले जे काही मसाले संपलेले असतील तर तुम्ही जो दिवस निवडलेला आहे त्या दिवशी तुम्ही पूर्ण मसाल्याचा डब्बा भरून घ्या. तर इथे मी टिश्यू पेपर ठेवत आहे. तुम्ही साधे पेपर ठेवा किंवा एखादा स्वच्छ प्लेन वस्त्र जरी ठेवलं तरीही चालणार आहे. तर याने आहे ना आपला मसाल्याचा डबा स्वच्छ आणि टापटीप राहायला मदत होणार आहे. तर छान असे मसाले पण मी भरून घेतलेले आहेत. तर आजच्या ह्या टिप्स अशा होत्या जेणेकरून आहे ना आपल्याला भरपूर अशी मदत होणार आहे की आपलं किचन कसं स्वच्छ राहणार आहे, त्याचबरोबर आपल्या किचनमधील आपलं काम झटपट कसं आटोपणार आहे.
तर आजचा हा थोडक्यातला एकदम छोटासा व्हिडिओ होता, पण माहितीपूर्ण होता. आणि ज्या ताई जॉबला जातात त्यांच्यासाठी तर खरंच महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, आणि ज्या ताई घरी राहतात त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वपूर्ण आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लास्टपर्यंत आलेला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला मग आजचा व्हिडिओ आहे ना आपण इथंच थांबूयात. थँक्स फॉर वॉचिंग.